अनेक जण असं विचारतात की याला काही दक्षिणा आहे का प्रश्नाला. तर प्रश्नाला 100% दक्षिणा नाही. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या एका नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत आपल्या सर्वांच्या आवडत्या भावे काकूंकडे. नमस्कार काकू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर काकू, मागचा जो व्हिडिओ टाकला होता, आपण पोस्ट केला होता, तर त्या व्हिडिओमध्ये आपण जशा पादुकांचं दर्शन लोकांना करवलं होतं. तर जेव्हा इथं पादुकांचं दर्शन झालं होतं लोकांना, तर काही लोकांना त्यांच्या घरामध्ये अष्टगंधाचा वास आला होता, काही लोकांना खिडकीमध्ये स्वामी दिसले होते. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. आणि इव्हन आम्हाला ना बरेच फोन आले की खूप छान पॉडकास्ट झाला. आणि तर त्याच्यासाठी प्रामुख्याने आज आम्ही इथं आलेलो आहोत. तर आम्हाला या पादुकांबद्दल थोडं सांगा आणि पादुका कशा हाताळाव्यात त्याच्याबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या तुम्ही. पहिले आपण गुरुला वंदन करू आणि मग त्यांच्याच पादुकांकडे वळूयात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मराठी हा इतका मौलिक पॉडकास्ट होता की महाराजांच्या पादुका उघडून दाखवणं आणि त्याला मलाही स्पर्श करता यावा, रोज हाताळते तरी त्याचा एक आनंद वेगळा होता की आज पादुका प्रत्यक्ष लोकांना बघायला मिळतात. ज्याला खरं तर त्याला पादुका म्हणता येणार, त्याला आपल्याला खडावा म्हणावा लागेल. हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स. हे तुम्ही वरती बघताय त्या पादुका आणि आतल्या होत्या त्या खडावा. आता गंमत अशी आहे की सगळ्यात महत्वाचं महाराजांचं रूप हा भाग एकदम वेगळा आहे. ते अट्रॅक्ट करणारा विषय आहे. पण सगळ्यात जिथे जाऊन विलीन व्हावं ते म्हणजे महाराजांचे पाय. आणि महाराजांनी प्रत्येक ठिकाणी दत्त महाराजांपासून स्वामी समर्थांपर्यंत जे काही ते ठेवून गेले ते पायांची अनेक रूपं, पादुकांची रूपं किंवा ठसे ठेवून गेलेत. आणि ज्याच्यामध्ये आपल्याकडे निर्गुण पादुका असो, सगुण पादुका असो, अशा अनेक प्रकारच्या पादुका अनेक ठिकाणी स्वामींनी, दत्त महाराजांनी, जसं गाणगापूरला आहेत किंवा अक्कलकोटमध्ये अनेक मठांमध्ये महाराजांनी आपापल्या पादुकांचं रूप ठेवलेलं आहे. जसं जोशी मठामध्ये आहे. तर खूप लोकांना कदाचित माहिती की नाही मला माहित नाही, उलट अक्कलकोटला जाऊन जोशी मठात जाणं होत नाही. तर तिथे पण महाराजांनी त्यांच्या आशीर्वादाचे म्हणून पादुकांचे ठसे ठेवलेले आहेत. तर महाराजांची, दत्त महाराजांची संप्रदायामधले सगळ्यात महत्वाचे म्हणजे पादुका. आणि त्याचंही सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की महाराज ज्यांच्या बाबतीत सगळ्यांनी विलीन व्हावं, खाली वाकावं, डोकं टेकावं आणि पायाचा पहिला स्पर्श करावा. आणि आपल्या तीच आपली बेसिक संस्कृती. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यात आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की गुरुकडे बघताना त्याच्या डोळ्यात बघू नये, त्याच्या चेहऱ्याकडे बघू नये, पहिलं विलीन व्हावं त्याच्या चरणाशी. आणि मग तो जो आशीर्वाद देतो तो तुम्हाला धरून उचलून उभा करतो आणि गळ्याला लावतो, तो आपला गुरु. तर हे जे आहे ना, हे खूप आनंद देणार आहे आणि प्रचंड मनाला शांतता देणार आहे. आणि जेव्हा पादुका हा विषय येतो तर सध्या असं झालंय की अक्कलकोटला जरी तुम्ही मंदिराकडे जायला लागलात तर अनेक दुकानांमधनं पण छोट्या छोट्या पादुका विकायला आहेत. इव्हन आपल्याही अनेक सुगंधी दुकानं असतात किंवा उदबत्त्यांचे, अगरबत्ती, तिथे पण पादुकांचे हे विकाय. स्वामींच्या कौल दिलाय महाराजांनी, खूप सुंदर. म्हणजे अगदी बरोबर विषयावर बरोबर चालू आहे. आता मी सांगू इच्छितो, तुम्ही पाहिलं दिसेल की नाही माहित नाही, पण आता जस्ट पादुकांवरचं एक फुल खाली पडलाय. त्यांना खरंच असं वाटतंय की तुमच्यापर्यंत पादुकांचं आणखीन महत्व गेलं पाहिजे, म्हणून महाराजांनी सांगितलंय आता बोल. तर ज्या पादुका बाहेर कुठे विकत घेतल्या जातात त्या लोकांना आजकाल पादुकांविषयी एक खरं शब्दशः अट्रॅक्शन क्रिएट झाले. आणि अट्रॅक्शन क्रिएट आपल्याही घरी त्या असाव्यात, आपल्याही त्या देवाऱ्यात असाव्यात असं सगळ्यांना खरोखरच वाटतंय. पण जेव्हा त्या घेता उत्साहाने, त्या तुम्ही आणता, पण तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये त्याला हाताळणं किंवा काय करणं माहित नसतं. मग तुम्हाला कळत नाही की त्याला गुरुजी बोलवायचे का, तर त्याला काय लावायचं, त्या कुठल्या लाकडाच्या असाव्यात, यापासनं सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. आता आपल्याकडे अध्यात्म म्हटलं की जे म्हणतात की त्याला सगळं सागवान हवं, त्याला उच्च दर्जाचं लाकूड हवं, किंवा आता इथे गाभाऱ्यामध्ये नाही, सागवानाशिवाय काही वापरायचं नाही, त्याला दुसऱ्या लाकडांना महत्व नाही. पण महाराजांचं म्हणाल तर वटवृक्षाचं हवं, वटवृक्षाच्या खोडापासून तयार झालेलं हवं. आता या खोडाची
शोधाशोध आपण करायची का स्वामींच्या पादुकांवरचं आपलं प्रेम आपल्या मनात तसं ठेवायचं. त्यामुळे खोडाकडे शक्यतो बघू नका की ते कुठल्या प्रकारचं खोड आहे. फक्त एवढं निश्चित करा की कोणी तुम्हाला पादुका विकायला आलं तर मात्र 1,00,000% त्याच्यावर विचार करा. पादुका ही विकत घेण्याची गोष्ट नाही. तुम्ही तुमचं जाऊन विकत घ्या, पण कोणी जर तुम्हाला आलं विकत द्यायला तर मात्र खूप काळजी घेण्याची गोष्ट आहे की काय इंटेन्शनने ते विकलं जाते, की त्याचा व्यवसाय आहे पादुका विकण्याचा. तर हे शक्यतो होता कामा नये. तुम्ही जाऊन दुकानात स्वतःहून घ्या, व्यवस्थितपणे विकत घ्या आणि त्या पादुका छोट्या आकाराच्या देवाराच्या ठेवणार असाल तेवढ्याच आकाराच्या विकत घ्या. अन्यथा पूर्ण पादुकांना वेगळं स्थान घरात द्या आणि विधिवत त्याची पूजा ही केल्या गेली पाहिजे. त्या कुठल्याही गुरुजींना बोलवून ती विधिवत पूजा करण्याची अजिबात गरज नाही. ती पूजा करायची आहे, ती समोर पादुका ठेवायची आपल्या. आणि त्या पादुका तुम्ही जेव्हा सुरुवातीलाच ठेवाल तेव्हा पहिल्यांदा असं म्हणलं जातं की पादुकांच्या वरचे जे खुंट असतात त्याच्यावर डोळे ठेवून येत. अच्छा. त्या इतका त्या खुंटाचा प्रभाव असतो की त्या खुंटामधनं कदाचित तुम्हाला तो प्रभाव सहन पण होत नाही. तर अनेकदा असं सांगितलं जातं की दत्त महाराजांच्या खुंटाला स्पर्श करू नये. पादुकांच्या समोरच्या भागाला आपलं डोकं टेकवावं. तर सुरुवात मात्र तिथनं करा. जसं पादुकांवरचं प्रेम वाढत जाईल तसं तसं मग मात्र महाराजांना जवळ घ्या, हृदयापाशी पादुका आणा. मग महाराज जशी आज्ञा देतील तसं करत राहा. पण ही निदान सुरुवात म्हणजे आता मला वाटतं परत आपण दाखवूयात, त्याशिवाय ते होणार नाही. नक्की नक्की. परत वास महाराजांचा सुगंध सुरू झाला. ज्या आहेत या लाकडाच्या असतात त्याला आपण खडावा म्हणतो आणि ज्या धातूच्या असतात त्याला पादुका म्हणलं जातं. बरोबर. तर खडावांचं खूप आपल्याकडे महत्व आहे. तर हे ज्या खुंट म्हणतात त्याला पादुकांचे, ह्याला डोळे लावू द्यायचे नाहीत आपल्याला. पण आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा ते जे खुंट ते सहजगत्या लागले तर काहीच प्रश्न नाही, कारण एवढं अंतर नाहीच आहे, कारण ते ठराविकच प्रकारे असतं. पण डोकं मात्र या इथेच टेकलं गेलं पाहिजे. बरोबर. आणि सगळ्यात महाभयंकर चूक माणूस जे करतो तो पादुका हलक्या आहेत किंवा काय आहे तो माणूस पादुका वर आणतो. पादुका वर नाही, तुम्हाला खाली वाकायचंय. तर पादुका वर आणून चालणार नाही. त्या पादुका खाली असल्या पाहिजेत आणि तुम्ही स्वतःशा वाकल्या गेला पाहिजेत. अच्छा. मग हे जे खुंट आहेत ना हे इथं लागतील. बरोबर. अक्कल इथं आली पाहिजे. इथे येऊन काय उपयोग नाही. इथे कर्म आहे आणि जे कर्म बदलायचे ते इथे बुद्धी चालल्याशिवाय ते बदलणार नाही. म्हणून तर महाराज अक्कलकोटमध्ये राहतात की अक्कल वाटणं हे त्यांचं काम आहे. तर हे इथे करताना पूर्णपणे वाकून या अशाच वाकून आणि शांतपणे निदान जेवढा काय त्याच्यावर तुम्हाला देता येईल तेवढा काय निश्चित द्या. तुम्हाला त्याच्या वेव्हलेंथ जास्त वाटायला लागतील, त्याचा वास आपोआप येईल. या पादुकांचा जसा येतो तसं तुमच्याही घरातल्या येतील. म्हणजे परत कोणी कुठल्याही लाकडाकडे वळणार नाही, तर त्या सुगंधाकडे तुम्ही वळाल. आणि भावना खूप महत्वाची आहे. आणि नंतर जेव्हा तुम्ही हे सुरुवात कराल, हाताळायला सुरुवात कराल, तेव्हा मात्र पहिलं एक करायचं की असं म्हणतात की 365 नंबरचं, मला वाटतं 360 नंबरचं जे हिना अत्तर आहे ते हिना, तर ते महाराजांच्या पादुकांना लावायचं. आता सगळे काय करतात, पादुकांना ते लावताना हे असं वर्ण नुसतं टाकलं जातं. आणि ही आता गंमत सांगते, माफ करा महाराज, पण हे हाताळताना इतकं वेगळ्या पद्धतीने या पादुका हाताळल्या जातात की त्यांना अशी गंमत वाटते. ती गंमत नाहीये. महाराजांच्या कुठल्याही पादुकाही गंमत नाहीये. तर ती हाताळताना हे असं ते हिना हाताने असा फिरवायचा आणि तो अशा प्रकारे फिरवला गेला पाहिजे. म्हणजे जसं आपण एखाद्या छोट्या मुलाला कुरवाळतो तशा प्रकारे त्या प्रेमाने ते कुरवायला गेलं पाहिजे. आता गंमत आहे की फक्त वरती लावायचा का हिना, नाही तर खाली पण लावायचा. पण पादुका कुठल्याही परिस्थितीमध्ये उलट्या करायच्या नाहीत. त्या पादुका या अशाच असल्या पाहिजेत. तुमचा जर पाय कोणी वेडावाकडा केला, तुम्ही ठेवाल का त्याला जागेवर? नाही ठेवणार. स्वामींचे पाय आहेत ते. तितक्याच आदराने त्या हाताळला गेल्यामुळे जसं तुम्ही वर लावाल तसा हा पादुकांचा भाग हा असा खालना आला, हा खालून असा हाताळला गेला पाहिजे. ती अशी काय पद्धत आहे का की असं वरून खाली खालून वर असं काही लावायचं? नाही, असंच हे आता खालनं इथनं गेलात ना तुम्ही खाली, तर हे असं खालून प्रेमाने असा हात फिरवायचा, इथपर्यंत आला. अच्छा. आता हाही हात हा इथे आला पाहिजे,
कारण या 2 खडावांच्या मधला जो लाकडाचा भाग आहे हा रिकामा आहे, याला आधाराची जास्त धरण्यासाठी गरज आहे. बरोबर. कारण पादुका हातातनं पडू देऊ नये, खरं. हा पहिला नियम. कुठलाही देवही किंवा कुठलंही एखादी गोष्ट हातातनं पडू देऊ नये याची काळजी घ्यायची, एवढाच विषय. पडल्याला तर मला पाप लागेल का वगैरे हा मुद्दा नाहीये, फक्त आपण त्याची काळजी घ्यायची. आणि पडला तर कुठलीही वस्तू पडली तरी आपल्याला जशी वाईट वाटेल तसं आपल्याला हे पडल्यावर वाईट वाटणार आहे, सगळ्यात त्यातला वेगळा मुद्दा आहे. पण हे करताना हे असं करून, असं खालनं घेऊन भाग हा असं करून जेवढं तुम्ही आता आपण त्याला काही हिना लावत नाही तरी आपल्याला त्याचा वास येतोय. आणि गंमत अशी होते की अनेक पादुकांवरती, त्यातही हे खरं खूप लोकांना हा अनुभव असेल की पादुकांवरती हे टाकल्यावरती ते मुरत नाही आतमध्ये. अत्तर टाकल्यावर ते अत्तर वरच्यावर राहतं, तर ते मुरतं तुमच्या प्रेमाने मुरतं. तुम्ही जितक्या प्रेमाने हात फिरवाल तुम्हाला लक्षात येईल की ते असं फिरवलं ना, जसं काय कोणतरी, आता आजकाल आईवडिलांचे पाय दाबणं वगैरे खूप लांबचा विषय आहे, पण जसं तुम्ही स्वामींच्या पायाला स्पर्श कराल आणि महाराज म्हणा ना त्यांना, महाराज पाय दुखतायत का, कुठे जाऊन आलायत का तुम्ही, कारण इतक्या ठिकाणी जाऊन महाराज इतक्या जणांची दुःख दूर करतात, तर नक्की 100% ते दुःख थकलेले असणार आहेत. तर हे करताना त्यांच्याशी बोला, कारण या पादुका इतकं काही सांगून जातात, इतक्या काही करून जातात की तुमचे पाय दुखणारे पण थांबतात. इतकी ताकद या सगळ्या पादुकांच्या सेवेमध्ये आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही केलं तर हे हळूहळू त्याचं जे आहे गंध, जे आपण अत्तर टाकू ते मुरत जाईल. आणि मुख्य याच्यात मुरलं तुमच्या हाताला पण ते राहत नाही, सगळं त्याच्यातच जातं. बऱ्याच लोकांच्या हाताला त्याला कळत नाही, मी या फडक्याला पुसू का, डोक्याला पुसू का, काय पुसू. तर महाराजांच्या पादुकांच्या आणि याच्यामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या हाताला कळणार पण नाही की हे गेलं कुठे. तर इतकी जेव्हा ताकद निर्माण होईल, इतकं प्रेम निर्माण होईल, तेव्हा तुम्ही खरं समजा की आता महाराजांनी तुमची सेवा मान्य केली आहे. आणि तोपर्यंत त्यांच्या सेवेमध्ये राहा जोपर्यंत हे मुरत नाही. आणि शक्यतो पादुका घेताना विचार करा की खरंच तुम्ही त्याची सेवा करू शकणार आहात का आपण शोला आणतोय. कारण बरेच जण ते शोकेसमध्ये ठेवतात. पादुका ही शोकेसमध्ये ठेवण्याची गोष्ट नाही. आणि गंमत अशी होते, शोकेसमध्ये ठेवलं की त्याचा ना म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही आलाय पावित्र्यही राहत नाही, तुमची सेवाही घडत नाही. आणि ज्याला म्हणतात की सेवा केली की तुमचे वाईट कर्म कमी होतात, तीही कमी होत नाहीत, उलट ती वाढतात, कारण ते पाप झालंय इनडायरेक्टली. तर ते शक्यतो होऊ देऊ नका. तुम्ही एकदा निश्चित करा की खरंच आपल्याला त्या कुठे ठेवायचे. कारण अनेकांचे असे अनुभव आहेत की अक्कलकोटला सहज गेला आणि कोणीतरी येऊन मला पादुका देऊन गेलं, त्याचे पैसे घेतले नाहीत, सगळ्यात महत्वाची गोष्ट, आणि देऊन गेलं. पण ती खरं महाराजांनी दिलेली ज्याला म्हणतात आशीर्वाद आहे, किंवा तुला या सेवेची नितांत गरज आहे. एखादी गोष्ट जेव्हा कुठल्याही देवाच्या माध्यमातून तुमच्याकडे येते तेव्हा सगळ्यात लक्षात ठेवायचं, आपण पुण्यवान नाही, आपल्याला पुण्य क्रिएट करायचंय म्हणून ते आलंय. लोकांना असं वाटतं आपण खूप भाग्यवान आहोत, पुण्यात नाही बाबा, तुझं पुण्य कुठेतरी कमी होताना दिसतंय, तुझं कर्म आणखीन त्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून ते तुझ्याकडे आले. आणि नंतर ते आल्यावर ही सेवा सुरू झाल्यावरती लक्षात येईल की घरामधली पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. आणि मग त्याच्याकरता तुम्ही आता अनेकदा असं होतं की अनेक ठिकाणून पादुका आलेले असतात, मग ते तुमच्या घरात येतात, तुम्ही त्याची सेवा करता. म्हणजे अक्कलकोटच्या असो, गोंदवलेकर महाराजांच्या असो, शंकर महाराजांच्या असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणून त्या पादुका तुमच्या घरी येतात आणि तेव्हा 1 दिवसाचा सोहळा तुमच्या घरामध्ये होतो. ती पण एक पॉझिटिव्हिटी. तर जिथनं तुम्हाला शक्य आहे, फक्त मी परत पुन्हा माहिती नाही, मला माहित नाही महाराज मला असं का सांगतायत की कुठल्याही पादुकांचे येण्या जाण्याचे पैसे नसतात. म्हणजे पादुका ज्यांच्याकडे येतात ते, आता समजा तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ठिकाणून पादुका आल्या आहेत, तर त्याला खर्च किती होईल एखाद्या व्यक्तीला प्रवासाला, तेवढा तुम्ही निश्चितपणे आणि तुमच्या इच्छेने द्या. पण एक कधी अमाऊंट अशी महाराजांनी कधी निश्चित केलेली नाही की ती इतक्याच रुपयामध्ये आल्या तरच पादुका घरात येतील, तर हे निश्चित नाही. हे माझे स्वामी ठासून सांगतायत सगळ्यांना. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, प्रेम हे महाराजांचं तुमच्यावर आहे म्हणून निमित्त आहे की तुमच्या घरापर्यंत त्या पादुका येणं. पण मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेन की पादुकांपर्यंत तुम्ही जाऊन पोहोचणं ही सुद्धा मौलिक गोष्ट आहे, जी सगळेजण स्वामींच्या घरी आल्यावर निश्चितपणे करत असतात. म्हणूनच पादुका आपण सगळ्यांसाठी अशा उघड्या ठेवतो की त्यांनी त्याच्यावरती डोकं ठेवून नमस्कार करावा.
तर हे त्यामागचं खरं तर मोठं कारण आहे की पादुकांपर्यंत येऊन पोहोचणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. म्हणून आता आपण काही महाराजांच्या आज्ञेने काही संकल्पना करतो आहे, काही चांगल्या गोष्टी करतो आहे. तर असं स्वामींचं हे पादुकांचं काय म्हणतात पावित्र्य ठेवण्याची नितांत गरज. आणि दुसरं की महाराजांना कुठलंही म्हणजे ते हे लावल्यानंतर, अत्तर लावल्यानंतर बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की त्याला लावायचं काय. अत्तर लावल्यानंतर सुद्धा त्याची पूजा काय पूर्ण झाली नाही ना, अत्तर लावून झाला तर त्याला लावायचा आहे गंध. हा गंध पण तितकाच महत्वाचा आहे की तो कशा पद्धतीने लावला गेला पाहिजे. तर हे जेव्हा आता ते दिसतंय का मला माहित नाही, पण हे अशा उचलताना ते अशा उचलाव्यात, हे असं उचलू नये, हे प्रेमाने असंच उचललं गेलं पाहिजे. आणि महाराजांना जेव्हा तुम्ही पादुकांना गंध लावाल म्हणजे पहिल्यांदा रोज उठून त्याला गंध लावायची गरज नाही, तर याला या बोटांनी इथे 2, 3 आणि 4 असं पहिलं पूर्ण करावं आणि मग शेवटी इथे त्याचा गंध लावावा. ओके. तर अशा प्रकारे 5 ज्याला म्हणतात ना बोटं आहेत महाराजांची म्हणा किंवा कुठली तत्व आहेत, 5 तत्वांवर हे जग चालतं, 5 क्षारांवर हे जग चालतं. तर हे 5 थेंब आहेत ते, आणि ती ताकद तुम्ही आम्हाला द्यावी म्हणून त्यांची हे करताना आपण 5 ठिकाणी चंदन लावतो. त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलं जातं. हळदी कुंकू हे सगळ्या जिथे तुम्ही चंदन लावलं या सगळ्या ठिकाणी ते व्हायचं. बसा बसा वाहू नका. पादुका आहेत त्या, तुमचा एखाद्याने पाय पूर्ण हळदी कुंकाने हे केला तर कसं होईल. प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला काय वाटलं असतं जसं महाराजांना वाटतं याची काळजी सगळ्यांनीच घ्या. आणि नंतर मग फुलं किंवा हे, आणि नंतर दुसऱ्या दिवशी मात्र त्याच्यावरची फुलं काढून टाका. कारण त्याच्यात तर ती आणखीनच खराब होतात आणि आपल्याला जसं ते एखादी गोष्ट इरिटेट होते तशी आपण गृहीत धरायचे की आपल्या स्वामींना पण ते नकोय, आणि मग ती शांतपणे परत व्यवस्थित करून वाटेल ती फडकी त्याला पुसायला वापरू नका. एक ठराविक फडकं, ज्याला खादीचं फडकं असतं, कॉटनचं फडकं असतं, अशाच प्रकारचे फडकं, कापड, नंतर त्याचं पावित्र्य येतं. आधी ते कापडच असतं साधं, आणि महाराजांच्या पादुकांना लागल्यानंतर ते पूजेचं कापड होतं. आणि मग ते ठेवताना व्यवस्थित ठेवा, ती स्वच्छ धुवा आणि चांगल्या पद्धतीने स्वामींच्या पादुकांच्या जवळपासच ती ठेवत जा. म्हणजे ती आयत्या सापडली नाही म्हणून दुसरं घेतलं असं त्यात व्हायला नको. तर महाराजांच्या पादुका जपताना किती जपाव्या लागतील. रोज हे जर करणार असेल एखादा माणूस, म्हणजे जेवढं श्री स्वामी समर्थ म्हणण्याची जेवढी पुण्याई मिळेल तशीच त्याला त्या पादुकांच्या स्पर्शाची मिळेल. फक्त एखाद्याकडे आहे म्हणून माझ्याकडे असावा हाही अट्टास करू नका. कारण शेवटी महाराजांच्या लीला ह्या आघात असतात. तुमच्याकडे आल्या तर काही लोकांचं असं झालं की एक पादुकांचा भाग सापडतो, दुसरा कुठे गेला माहित नाहीये. तर ह्या लीला महाराज करत असतात. त्यामुळे अट्टास नको, याच्यामध्ये फक्त भावना पाहिजे, श्रद्धा पाहिजे, प्रेम पाहिजे. तर या गोष्टी करा. आणि जर तुम्हाला कळलं की मला खरंच जमणार नाहीये तर अशा ठिकाणी नक्की जा की ज्याच्या ठिकाणी पादुका आहेत. म्हणून आज हजारो लोक इथे येत आहेत की मला हे पेलवणार नाही, मला रोज उठून स्वामींचे कपडे बदलायला जमत नाही, मी रोज देवारात पूजा करत नाही, मी रोज घरामध्ये मला आठवत नाही मी नमस्कार कधी केला, पण तो दर गुरुवारी इथून नमस्कार करून जातो. मग हळूहळू सवय लागते की माझ्याही घरचा देव, माझ्याही घरचा देवारा हा छान आणि स्वच्छ असला पाहिजे. कारण तुमच्याकडे हे नाही, मी माझ्या देवाऱ्यामध्ये देवाची पूजा करायला जात नाही. आम्ही लोक आळशी असतो, आम्ही फक्त स्वामींचं करतो. आम्हाला सर्वस्व ब्रह्मांडाचं सगळं काही, देवातला देव आम्हाला फक्त स्वामींमध्ये दिसतो. आणि सगळ्यात महत्वाचा गुरु, म्हणजे देव आणि गुरु जर मला एकत्र मिळणार असेल तर त्याच्यावर मोठी गोष्ट कुठलीच नाहीये. तर हे महाराजांचं स्थान अशाच प्रकारे महाराजांनी प्रस्थापित केलं आहे, म्हणूनच हे प्रस्थापित झालं आहे. लोक एक अट्टास करतात की माझ्याकडे मोठी जागा आहे म्हणून मी महाराजांची मूर्ती आणायचं, मी महाराजांचा पादुका आणायचं करीन, पण महाराजांची इच्छा नसेल तर ते 100% येत नाही. असे अनेक अनुभव इथे येऊन लोकांनी सांगितलेले आहे की माझ्याकडे प्रचंड मोठे बंगले आहेत, एका मोठा हॉल, आपलं घर तर खूप लहान आहे, मोठ्याच्या मोठ्या हॉलमध्ये मला स्वामींची मूर्ती आणून ठेवायची आणि गेले कित्येक वर्षानुवर्ष ती मूर्ती येत नाही. चाललं बोलणं. हा, प्रयत्न त्यांचे खूप चालू असतात की ती मूर्ती यावी. आपण त्याचं एक म्हणजे मठामध्ये तर एक लक्षात सगळं घ्या की मठात कोणी मठ तयार करू शकत नाही, कोणी मंदिर तयार करू शकत नाही. जर महाराजांची इच्छा असेल तरच या गोष्टी निर्माण होतात. या कोणीही सहजगत्या निर्माण करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने त्या त्या स्थानाला मान देणं ही अत्यंत नितांत गरजेची गोष्ट आहे.
कारण सहजासहजी या गोष्टी कुठेच घडलेल्या नसतात. अगदी झाडाखाली जरी स्वामी बसले असले, कुठल्या तुम्ही बघा त्याचा रिक्षा स्टँडच्या इथे पण एक छोटासा पार असतो आणि त्याच्यावर पण स्वामींची मूर्ती आणून ठेवलेली असते. ही आता म्हणतात ना सगळ्या रिक्षावाल्या काकांनी आणून ठेवली, तर तो मुद्दा नाही, महाराजांनी येऊन बसायचे म्हणून ती आली, बरोबर. नाही तर ती येणार नाही. तुम्हाला काय काय फक्त फोटो दिसतील. तर मूर्ती झाली असेल तर ते स्थान पावित्र्याचं आहे, हे अजिबात विसरू नका. तर तिथे जाऊन तिथेच तेवढेच विलीन व्हा जेवढे तुम्ही मठात आणि मंदिरात होता. बरोबर. आमच्याकडे तर प्रचंड कडक आहे. आमच्याकडे तर घर आहे ना, घराची तर ओव्हर शिस्त आहे आमच्याकडे. इथे कोणी उलट बोललेलं चालत नाही, इथे महाराजांचा अपमान केलेला चालत नाही. आणि गंमत अशी होते की ज्या क्षणी तो व्यक्ती इथे प्रश्न विचारण्याला येतो किंवा तो दर्शनाला येतो, तर महाराज लांबूनच सांगतात की या व्यक्तीला इथलं दर्शन घेऊ द्यायचं आहे का नाही. अच्छा. इथली जी पॉवर निर्माण झाली आहे, तर आम्हाला पण असं माणूस म्हणून मी घाबरते, अरे काय आता इथपर्यंत आलाय बिचारा, घेऊ दे की त्याला दर्शन. महाराज म्हणतात नाही, त्याला पहिला हक्कल जो आतमध्ये पण नाही आला पाहिजे. तर ही शक्ती महाराजच निर्माण करू शकतात, ही शक्ती माणूस नाही निर्माण करू शकत. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मठ आणि मंदिर, मी स्पेसिफिक 2 शब्द वापरते, मला तिसरा शब्द वापरण्याचा अधिकार नसल्यामुळे मी तो वापरत नाही. पण मठ आणि मंदिर जिथे मूर्त्या आहेत, ही जी परंपरा आहे ही स्वामींनी अक्कलकोटपासून निर्माण केलेली परंपरा आहे. तर ती त्या प्रकारे जर असेल तर 100% किंवा ज्याला म्हणतात कमलमुख, जसं स्वामींची बैठक आहे, तर हे जे 3 ज्या ठिकाणी आहेत त्याला तुम्ही एक मठ आणि मंदिर त्या ठिकाणी जाऊन 100% तुम्ही नमस्कार करू शकता. तिथे तुम्हाला नक्की दिसेल की तिथे पादुकांचं रूपच वेगळं असतं. त्या कधी असं नॉर्मल एखाद्या दगडात कोरलेल्या पादुका नसतात, त्या वेगळ्याच पद्धतीने असं तिथली जाणीव तिथे गेल्यावरच तुम्हाला कळू शकते. आणि म्हणून महाराजांनी सांगितलं की जेव्हा ती लोक इथे येतील तेव्हा यांना तू दर्शन म्हणजे पादुकांचं घेऊच दे. आणि मेन इथे आल्यानंतर महाराजांच्या चेहऱ्याकडे माझ्या नक्की बघू दे सगळ्यांना. त्यामुळे आपण मागच्या एपिसोडमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली खूप महत्वाची, की ज्यांना इथे प्रश्न विचारायला यायचं आहे किंवा ज्यांना इथे गुरुवारच्या दर्शनाला यायचं आहे, त्यांनी शक्यतो फोन करा की मला यायचं आहे. या 2 गोष्टी महाराज जाणून बुजून करतायत. एक असं आहे की ते तुम्हाला सावध राहायला शिकवत आहेत. आजकालचा जो काळ आहे, कोण कसं आहे, माणसाने माणसाला ओळखायचं कसं आणि त्यामागे महाराजांची शक्ती काय हे लक्षात घेण्यासाठी त्या माणसाने इथे येताना पहिला फोन करायचा. आमचा फोन नाही उचलला गेला तर त्यांनी त्याचं नाव पूर्ण आणि त्याचा पूर्ण पत्ता, आपला जो फोन नंबर आहे त्याच्या व्हॉट्सअपवर त्यांनी तो टाकायचा. आणि महाराजांनी सांगितलं की हो, याला इथले नियम आणि अटी आणि गुरुवारच्या सगळ्या गोष्टी पाठव, तर आम्ही त्याला ते लगेच पाठवतो. मी पाठवल्यावर मला ते का उत्तर आलं नाही याच्यासाठी रिटर्न कॉल किंवा रिटर्न मेसेज करायचा नाही. जोपर्यंत महाराज सांगत नाही तोपर्यंत आम्ही त्याला रिप्लाय देत नाही. बरोबर. आता लोकांना फोनमुळे अशी सवय लागली की अरे आता मी पाठवलं ना, त्याला परत फोन करून सांगायचं मी पाठवलंय बरं का. मग महाराज त्याला ओरडतात, अरे कशाला, आम्हाला कळलंय तू पाठवलेस. पण जेव्हा त्यांची आज्ञा येईल तेव्हाच त्याला रिप्लाय दिला जातो. आणि इथे कुठल्याही प्रकारचे ऍडव्हान्स बुकिंग हा प्रकार इथे नाही, किंवा अपॉइंटमेंट ही सिस्टीम इथं नाही, किंवा कोणीतरी माझ्या वतीने येऊन नंबर लावला तर चालेल का, तर ते चालत नाही. महाराजांनी सांगितले ज्याचा प्रश्न आहे त्या व्यक्तीने समोर येऊन इथे तो प्रश्न विचारायचा आणि त्याकरता त्यांनी स्वतःने लाईनीत उभं राहायचं. कोणी त्याच्या वतीने लाईनीत उभं राहायचं नाही. आई वडिलांनी मुलांचे प्रश्न विचारायचे नाहीत आणि मुलांनी आई वडिलांचे प्रश्न विचारायचे नाहीत. तुम्हाला विचारायचे असेल तर सहकुटुंब सहपरिवार एकत्र या आणि मग हे प्रश्न एकमेकांसमोर विचारा. इथे कारण त्याचा अनुभव खूप मोठा आलाय की खूपदा असं होतं की महाराज त्या मुलांचं गुपित म्हणण्याचे त्याला जे सांगायचे आपल्या आई वडिलांना आणि ते सांगू शकत नाहीये, तर महाराज त्यांच्या तोंडून ते सांगतात की हा नक्की कुठे अडकलाय. आणि पालक जे एकदम रिॲक्ट होतात कधी कधी की अरे हे चुकीचं चाललंय, हे बरोबर नाहीये. पण जेव्हा महाराजांसमोर ते हे ऐकतात की हा विषय इथे आहे, तर ते महाराज त्या व्यक्तीकडनं, कुठलाही आई वडील असो किंवा मुलगा असो मुलगी असो, महाराज त्यांच्याकडनं वदवून घेतात की तुला तरी पटतंय का तू जे करतोयस ते. आणि महाराजांसमोर तो मुलगा खोटं बोलत नाही, तो सांगतो मी करतोय पण मला पटत नाही, किंवा करतोय मी मला पटतंय आणि पटण्याची कारणं देखील तो महाराजांसमोर सांगतोय. म्हणजे काही कारणांनी घरामध्ये जे वादविवाद होतात किंवा गैरसमज होतात ते महाराजांच्या चरणाशी आले की होत नाहीत, कुटुंब एकत्र येतं. आणि अनेक लोक ज्या मुलांनी अनेक काही कारणांनी चुका केल्यात, म्हणजे ज्याला म्हणतात तरुण पिढी आहे, जरा व्हायब्रेट होते, किंवा थोडक्यात कधी कधी न सांगता घरातल्या शेअर मार्केटला पैसे टाकले जातात किंवा बाकीच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात आणि त्या कंपन्या डुबलेल्या कळतात आणि ते घरातले पैसे वेस्ट झालेले असतात.
तर हे सांगण्याची त्यांना घरामध्ये हिंमत होत नाही. पण या एकत्र प्रश्न विचारायला बोलवल्यामुळे हे सगळं महाराजांसमोर क्लिअर होतं. त्यांनाही महाराजांकडनं कळतं की हे पैसे मिळणार आहेत का नाही मिळणार आहेत, हे स्पष्टता असते. आणि मिळायचे असेल तर काय पद्धतीने पुढे जायचे. आणि मुलांना किंवा आईवडिलांना बऱ्याच चुका मुलांकडनं होतात असं नाही, वडिलांकडनंही होतात, आईकडनंही होतात. पण हे सगळं एकत्र आल्यामुळे त्यांना कळतं की आपण आपलं कुटुंब खरंच कुठे गटांगळा खाते. आणि मग ते एकत्र येऊन एकमेकांना समजून घेऊन पुढे जातात. आणि त्यांना महाराज सांगतात की आता याच्यावर वाद घालण्यात उपयोग नाही, आता याच्यातनं मार्ग काढायचा आहे जो मी तुम्हाला दाखवलाय. आणि म्हणून इथे प्रत्येकाने आपापले प्रश्न वैयक्तिक विचारायचे. इव्हन अनेक आज्या आपल्या नातवांचे प्रश्न विचारायतात. महाराज त्यांना विचारतात त्या मुलाचे आई वडील कुठे आहेत. त्यांना तो प्रश्न नाही का आजीला आहे. आजीशी माया प्रेम हा वेगळा मुद्दा आहे. पण प्रश्न विचारताना मात्र ते नातवंड आजी बरोबर पाहिजे. आता ते छोटं नातवंड 5 वर्षाचं सुद्धा आजी बरोबर येतं. याच्यात महाराजांचे एक संस्कार आहेत वेगळ्या प्रकारचे की आई वडील आजी बरोबर त्या नातवंडाला पाठवतायत का. आणि दुसऱ्या गोष्ट की समजा आजीला नाही नातवंडाला हे करतात तर ते आई किंवा वडील त्या मुलासाठी वेळ काढतायत का. परत महाराजांचं आज विभक्त होणारं कुटुंब एकत्र आणण्यासाठी हा चाललेला अट्टास आहे. आणि त्यासाठी महाराजांचं हे घर आहे. हा अनेक वेळा आलेला अनुभव आणि महाराजांनी केलेली ही अनंत कृपा. तर ही अशी कृपा जर होत असेल तर मी म्हणेन मी यासाठी काही करायला तयार आहे की लोकांना समजावून सांगून महाराजांनी सांगितलेलं उत्तर त्यांच्यापर्यंत देऊन. आणि याच्याकरता मुख्य म्हणजे अनेक जण असं विचारतात की याला काही दक्षिणा आहे का प्रश्नाला. तर प्रश्नाला 100% दक्षिणा नाही. इथे कुठलेही म्हणजे पैसे देऊन कुठलेही प्रश्न हे विचारले जात नाहीत. आम्हाला महाराज गंमत बघत असतात की तुम्ही काय करताय. विनामूल्य विचारून गेला तर त्यांना काय फरक पडतोय, कारण जे देणारे तुला देणारे आहेत ते हे सगळं करतात. पण अनेक लोकांना जाणीव असते की इथं अन्नदान होतं. तुला प्रश्नाला पैसे नाहीत पण माझ्या पैशातनं 4 लोक इथे अन्नदानासारखे त्यांनी खाल्लं तर मला चालणार आहे. त्यामुळे काही जी दक्षिणा येते, जी दक्षिणा इथे येते ही अन्नदानासाठी महाराजांच्या काही कार्यासाठीच वापरली जाते. त्यामुळे अनेक लोक आपणहून काही गोष्टी ठेवतात आणि मग त्या आम्ही म्हणतो महाराज आता हे आलंय आपण या गोष्टीतनं तुम्हाला ही गोष्ट करू. आणि महाराज ती करवून घेतात आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःच्या प्रश्नाची व्हॅल्यू तुम्ही काय डिक्लेअर करणार की कारण ते अमूल्य आहेत का नाही आहेत हे तुम्हाला माहिती नाही. पण महाराज कधी कधी त्या माणसाकडनं ती दक्षिणा इथे ठेवूनच घेतात की तुझी माती खाल्लीस किंवा तू जे केलेस आणि तुला आतापर्यंत जी गोष्ट मिळाली नाहीये त्याच्या बदल्यात तू ही गोष्ट इथे ठेवायची. पैशाच्या रुपयात ठेव, काही वेळेस धान्याच्या रूपात ठेवली जाते किंवा जे काही महाराज सांगतील त्याप्रमाणे. आणि काही वेळेस अशी गंमत होते की एकानी हातामध्ये पैसे असतात, महाराज म्हणतात तुझा 1 रुपया पण मला नकोय, जा चालतं हो. इथपर्यंत पण कधी कधी आता येणारी लक्ष्मी खरं तर माणसाने थांबवायची का, पण हा बाबा थांबवतो. तो म्हणतो मला नकोय तुझे पैसे, मला नकोय तुझी दक्षिणा, जा निघून जाते घेऊन. असं पण महाराज करतात. कधी कधी आता मी प्रश्नांमध्ये असं तर मला माहित नाही तिकडे कोण काय टाकतं काय नाही माहित नाही. एक अत्यंत श्रीमंत शेतकरी इथे आला होता. श्रीमंत म्हणजे तो सांगत होता मला बिझनेसमध्ये लॉस आहे, माझी शेती चांगली चालत नाही, माझ्या जमिनीमध्ये काही उगवत नाही. महाराज म्हणतात खोटं बोलतोय हा. याच्या जमिनीमध्ये ऊस उगवतो, याच्या जमिनीमध्ये कापूस उगवतो, याच्या जमिनीमध्ये एका साईडला त्यांनी बटाटे लावले आहेत, टॅमॅटोचा व्यापारी आहे हा, आणि हा तरी खोटं बोलतोय. आणि त्याला काही लॉस नाहीये, हा फक्त आपल्या इथे काहीतरी विचारायला आलाय. तर जेव्हा हे सगळं महाराज सांगत होते ते माझं पहिलं काय काम, हे एका कानात बोलत असत हा माणूस इकडे कानात बोलत असतो. तर हे जेव्हा सगळं चालू असतं तेव्हा त्याला सगळं बोलू दिलं. महाराज म्हणले त्याला सांग आता की तुझा कुठल्याही रुपयाचा लॉस होत नाही. तुझ्या जी तिजोरी आहे, शेतकऱ्यांकडे तिजोरी असते, त्या तिजोरीमध्ये आज एवढे एवढे पैसे आहेत आणि ते ठेवलेले आहेत. आणि तुझ्या पुढच्या या ही गोष्ट विकल्यावर तुला आता या इतक्या रुपयाचा तुला प्रॉफिट होणार आहे आणि तुझा व्यवहार कंप्लीट झालाय. हे बघ पादुकांचा वास प्रचंड येतोय. तुझा व्यवहार कंप्लीट झाला आहे, तुला या 4 दिवसामध्ये इतके पैसे मिळणार आहेत. आणि ती अमाऊंट कितीतरी लाखाच्या पटीत होती. आणि नंतर त्याला जेव्हा कळलं की आपण खोटं बोलतोय आणि आपली चोरी पकडली गेली आपण खोटं बोलण्याची, मला माहित नाही तो कुठलं दुःख सांगायला बोंबला. हा तो जरी महाराजांना तुम्ही मला दिलं त्यात मी आनंदी आहे हे जरी सांगायला असतं तरी खूप काही मिळालं असतं. आणि हे सगळं जाता जाता तो पुढे आला, पादुकांना त्यांनी डोकं ठेवलं आणि इतकी मजा आली. इथे काही जे दक्षिणा ठेवली जाते
तरी हातातनं खिशात 1 रुपया काढला आणि तो 1 रुपया असं बघितला आणि दक्षिणा, आता इतका तर चमकणार आहे 1 रुपया मलाही दिसला लांबनं, आणि तो त्यांनी त्या दक्षिणेच्या तिथे ठेवली होती त्याच्यामध्ये तो टाकला. आणि तिने असा टाकला की त्या नोटांवर टाकला की त्या दक्षिणेचा आवाज नाही आला पाहिजे, पैसा वाजला नाही पाहिजे. कारण मी काय टाकलंय कोणाला कळता कामा नये, कारण इथं फुकट आहे ना सगळं. मी महाराज म्हणले 1 रुपया उचल आणि चालताव म्हणे, तुलाच कुठेतरी उपयोगात येईल. शेवटी असं नको व्हायला की अख्खी तिजोरी संपल आणि या 1 रुपयावर तुझं आयुष्य चालेल. म्हणजे महाराज इतक्या बारीक बारीक गोष्टींचे सुद्धा त्या समोरच्या येणाऱ्या माणसाला जाणीव करून देत असतात. आणि अर्थात हे आजची गोष्ट नाहीये. महाराजांच्या गुरु लीलामृतामध्ये किंवा गुरुचरित्रामध्ये असे अनुभव लिहिलेले आहेत, अशा गोष्टी लिहिल्या आहेत, अशा लीला लिहिलेल्या आहेत, किंवा आपल्याकडे असलेल्या लक्ष्मीचा आपण किती पद्धतीने मान ठेवला पाहिजे हे पण अनेकदा महाराजांनी सांगितलेलं आहे. तर आपल्याकडे आहे म्हणून माजू नका आणि नाही म्हणून लाजू नका, अशी जी आपली म्हणण्याची पद्धत आहे त्याच्याकरता इथे दक्षिणा घेतली जात नाही. की आपल्याला लाज नाही वाटावं कामा की आपण किती रुपयाची दक्षिणा टाकली, किंवा आपण मास पण करता कामा नये मी गठ्ठा टाकला. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी दक्षिणेचं बांधील की नाही. पण त्याकरता अनेक ज्या म्हणतात ना याही पलीकडे, याही विचारांच्या पलीकडे काही गोष्टी असतात, आणि त्या असतात स्वामींच्या पादुकांची सेवा, जी आपण आता काही कारणांनी सुरू करतोय. जसं तुला अनेकांनी सांगितलं की पादुका कशा हाताळायच्या, तर ते आता तुला त्यांनी सांगितलं. तर आता नवीन वर्ष सुरू होते, तर आम्ही महाराजांनी काही कामाला लावलंय आम्हाला. माझा तोच प्रश्न होता. आता नवीन वर्षाचा पहिला गुरुवार 25 डिसेंबरचा गुरुवार आम्ही खूप छान घालवला. कारण आम्ही लोकांना विचारतो काय आता पार्टी का, म्हणजे इथनं प्रसाद घेतल्यावर पार्टी करायला हरकत नाही. आणि काही जणांनी महाराजांना केक पण आणला होता 25 डिसेंबरचा. म्हणजे असं नव्हतं की मी इथे आल्यावर मी तेवढंच प्रसाद आणीन. लोक पुरणपोळ्या करून आणतात, तुला तोंडाला तर पाणी सुटणार आहे मी जे पदार्थ इथे सांगणार आहे. जिलबी आणतात, चकली आणतात तिखट म्हणून, शेव आहे हे बघ, बटाटे वडा, कांदा भजी, आणि त्याच्यानंतर केक असतो, पिझ्झा असतो, आणि काय तुमचं ते हॉट डॉग पासून महाराजांना आणलं जातं. तर याही गुरुवारी एकाने ते आणलं होतं की 25 डिसेंबर आहे महाराजांना, तर महाराजांना हे पण. आणि कॅम्प मधनं जे लोक इथे दर्शनासाठी कस्टर्ड पण आणलं होतं की आम्ही कॅम्प मध्ये राहतो ना, मग आम्ही महाराजांना कस्टर्ड आणलंय. तर हे आपल्या मनातली गोष्ट किंवा आपल्या आवडणारी गोष्ट आपल्या स्वामींनी पण खावी, हे जे प्रेम आहे ना, हे महाराज खरं इथे शिकवतात. की तुम्ही माझ्यासाठी काय आणले, तू खाल्लं ते आणतोयस का मला, किती छान. मग कधीतरी ज्या गोष्टी आणल्या, गंमत अशी होते की ती वस्तू माझ्या हातात दिली जाते, मी महाराजांच्या चरणी इथे सगळ्या गाभारात ती ठेवते. बरं जेव्हा ती येते, ते डबा उघडला त्याचा प्रचंड सुंदर वास आलेला असतो त्या खाण्याच्या. पण जेव्हा माझं असं लक्षात येतं की माझे प्रश्न संपलेले असतात, तेव्हा या गाभारात काहीच उरलेलं नसतं, ते प्रसाद म्हणून वाटल्या गेलेलं असतं. आणि मी कितीतरी गंमत म्हणून म्हणते की हा डबा मला बाजूला ठेवा, मी हा नंतर खाणार आहे. पण त्या डब्याकडे ना माझं लक्ष जातं, कारण मला एवढी विचित्र दुःख आहेत लोकांना, एवढे विचित्र प्रश्न आहेत की महाराजांना माझी मनापासून एकच प्रार्थना आहे, सोडवावं याला, कुठे आता अडकव द्या त्याला. झालं, त्याला कळलं त्याच्या चुका झाल्यात, जाऊ दे, पाप झाली, संपवून द्या, सोडून टाका, तुमच्या चरणाशी आल्यात ना महाराज, त्याला माफ करा आणि त्याला चांगला. ह्यात मी इतकी अडकलेली असते की मला नंतर त्या गोष्टींकडे लक्ष राहत नाही. आणि एक मात्र मी माझं नक्की केलेलं आहे, आता महाराजांनीच हे कायमस्वरूपी करून घ्यावं, की जेव्हा मी अजूनही याला गादी म्हणत नाही, मी याला खुर्ची म्हणते, जेव्हा मी इथे बसते त्याच्या आधी महाराजांचं एक मोठा जो चांदीचा ग्लास आहे तेवढं पाणी मी पिते. आणि त्यानंतर शेवटच्या प्रश्नापर्यंत मी पाण्याचा थेंबही घेत नाही. आणि त्याच्या मागे माझं एवढंच कारण आहे की स्वामी या जगातली दुःख कमी करा, स्वामी या लोकांचे प्रश्न सोडवा. माझी तळमळ तुमच्यापाशी हीच आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही. लोकांनी मला शिव्या घातल्या तरी चालतील, ही बाई खरं बोलते का खोटं बोलते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. फक्त एवढं मी नक्की करू शकते की हा जो व्यक्ती इथे आलेला आहे, जो तुमच्या चरणाशी आलोय, तो खरा असो खोटा असो काही असो, त्याला या सगळ्यातनं तारा. जर त्याच्यासमोर उद्या काही प्रॉब्लेम येणार असेल तेही तारा, आणि आत्ता असतील तर तेही तारा, आणि ह्याला त्याचं जे पुढचं आयुष्य सुकर जाऊ दे. याच्यासाठी मी हा घेतलेला पण आहे की आपण एकदा प्यायल्यानंतर पाणी, शेवटच्या क्षणानंतर ते पाणी प्यायचं नाही. महाराजांचं ताट मी नंतर हातात घेते, तर इथल्या सगळ्यांना माहिती आहे ते ताटही माझं खाल्ल्या जात नाही, एवढी ताकदच माझ्यात उरत नाही की. पण किती वाजू दे, रात्री 1:45, या गुरुवारी तर जवळजवळ 1:45ला शेवटचा प्रश्न सुटला. त्याच्यानंतर ही ताकद
कशी राहते ही फक्त स्वामींनाच माहिती आहे, कारण तेच सांगू शकतात की ताकद ते कसे निर्माण करतात. त्यांची तर मग अशी फक्त अर्ज आहे त्यांच्या पुढे की इथे येणाऱ्या लोकांनी किती काही म्हणू दे, हे करून काय ठेवलंय, हे काय मांडून ठेवलंय, एवढा काय नट्टापट्टा करून ठेवलाय स्वामींना, असं बोलणारी पण लोक असतात. किंवा हे काय इंटिरियल केलंय असं करणारी, अरे वेड्यांनो ते मी नाही केलं बाबा, यांनी सांगितलं म्हणून मी केलं. हे प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छेवर, माझ्या इच्छेवर होईल का, डपकन खाली पडेल ती गोष्ट. जगात आपलं काही चालत नाही. जर एखाद्याला असं वाटत असेल की मी करतो आहे, तर लक्षात ठेवा जी नैसर्गिक शक्ती असते ना तीच हे करत असते. तुम्ही देव माना अन्यथा नका मानू, पण निसर्ग त्यातली शक्ती हीच सगळं प्रभाविताने करत असते. त्यामुळे आपला अहंभाव बाजूला ठेवा आणि त्या सगळ्या ताकदीने ते काम करा. करता करावे ते सगळे आहेत. त्यामुळे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून ते काम आपण करायला पाहिजे. आणि म्हणून आता जसं तू म्हणलास की याकरता काय करायचंय, तर सगळ्यात मोठी गोष्ट की 2025 ने आपल्याला खूप मोठे धक्के दिलेत, खूप मोठे. म्हणजे अगदी त्याच्यात युद्धापासनं असो, विमान पडणं असो, किंवा आपल्या वैयक्तिक दुःखापेक्षा जे सामाजिक जे दुःख असतात त्याचे परिणाम पण आपल्या आयुष्यावर 100% होत असतात. तर ते सामाजिक जी अडचणी आहेत त्या सुद्धा निराकरण झाल्या पाहिजेत. त्या सुद्धा गेल्या तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने. आता एवढा पाऊस झाला की शेतच वाहून गेली, मग तुम्ही काय खाणार? तुम्ही फक्त बघताय जे शेतकऱ्याचे अश्रू बघताय, तो प्रश्न त्याचा आहे, तो मान्य आहे, पण त्याच्या शेतात न येणारा अन्न हे आपल्या घरापर्यंत पण येतंय ना. तो जर हालाकीत असेल तर आपणही हालाकीत कधीच काही होणार आहे, कारण आपल्या खिशातला पैसा हा दुपटीने जाणार आहे. तर हे सगळं जे होत आहे, निसर्ग काही कारणाने काही गोष्टी आपल्याला दाखवतो आहे. आणि सगळ्यात मोठा लीला दाखवली आहे ती लालबागच्या गणपती बाप्पानी, की तो विसर्जनच झाला नाही. आणि ही जी लीला होती ना ही आघात होती, हे दैवी शक्ती म्हणतात याला. आणि हे जे सगळं 2025 ने दाखवलं, तर असं एक इच्छा आहे की इतक्या मोठ्या ह्याच्यात आपल्यापर्यंत किंवा आपल्या देशापर्यंत सुद्धा काही येऊ नये गोष्टी, आणि आपण सुरक्षित राहावं. आणि आपण सुरक्षित केव्हा राहू, जेव्हा आपण आपल्या गुरुचा हात धरू. आणि तुला अगदी प्रामाणिकपणे मी गोष्ट सांगेन की आज भारतासारखा एक सुंदर देश, म्हणजे जिथे अनेक संस्कृती आहेत, अनेक, आता इथे काय फक्त ब्राह्मण माणसं येत आहेत किंवा हिंदू माणसं येतात असा मुद्दा नाहीये. इथे अनेक जातीपातीची माणसं येऊन प्रश्न विचारत असतात. तर फक्त तेवढ्यापुरतं महाराजांचं स्थान नाहीये. पूर्वी महाराजांकडे अनेक लोक येत होती, तशी आजही इथे अनेक लोक येतात. त्यामुळे इतक्या संस्कृतीने नटलेल्या आपल्या देशामध्ये सगळ्यात हा देश प्रबळतेने का उभा आहे, तर आपल्याकडे असलेली आध्यात्मिक पॉवर, आपल्याकडे असलेल्या आध्यात्मिक शक्ती, आपल्याकडे असलेले अनेक देव. लोक म्हणतात ना एवढे देव आहेत, काय आपल्याला देवांची नावं पण माहित नाही. अरे वेड्यांनो, हे जे देव आहेत हे सगळे तुमच्या भोवती वलय करून बसलेत, म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. देवांच्या नावाची तुम्हाला गरज नाही, ती कळतात ना. ब्रह्मा विष्णू महेश तर कळतायत, तेच तर दत्त आहेत. त्याच्या पुढे येणारी ती चौथी हे आहे, तेच तर स्वामी समर्थ आहेत. हे कळलं तरी तुला बाबा बास झालं. आणि ते गुरु रूपात आलेत, कारण तू काय सगळ्या देवांचा आदर्श ठेवू शकत नाहीस ना. तू रामाचा आदर्श ठेवू शकणार नाहीस, तू कृष्णाचा आदर्श ठेवू शकणार नाहीस. मग याच्याही पल्याड जाऊन ती ताकद असते, ती गुरुची असते. आणि गुरु तुला फटकारूही शकतो आणि प्रेमाने जवळही घेऊ शकतो. आणि तुम्हाला मी आणखीन कदाचित मला आता महाराज काहीतरी वेगळं सांगायला लावतात की ज्यांच्याकडे महाराजांच्या पादुकांचा विषय वेगळा आहे, पण ज्यांच्याकडे महाराजांची मूर्ती आहे आणि ज्यांना एक वेगळ्याच अनुभूती, मी तुम्हाला सांगते की असं वाटतं की आता कधी कधी असं असतं की आपल्याला बरं नसतं किंवा आपण खूप वेगळ्याच दुःखात असतो, तेव्हा असं वाटतं की आपल्या आईच्या मांडीवर किंवा वडिलांच्या मांडीवर आपण डोकं ठेवून रडावं किंवा निदान 1-2 मिनिटं तरी डोकं ठेवावं. आणि ज्यांना आई वडील नसतात त्यांना कोणाचा आधार आहे मग, की कुठे जाऊन बहीण भावांचं नातं असं नसतं की त्याच्या मांडीवर डोकं ठेवावं. एखादं कशीत असेल माहित नाही, म्हणजे एखादं म्हणलं नाही आमचा भाऊ बहीण चांगली आहे, माझ्या नात्याविषयी माझं चाललं नाही, मी आणखीन काही पल्याड जाऊन सांगतेय की जर तुम्हाला असं काही असेल की कुणाला तरी मांडीची डोकं ठेवायला गरज आहे, तर ती स्वामी समर्थ महाराजांची मांडी पण आहे की ज्याच्यावर तुम्ही डोकं ठेवू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की माझ्याकडे छोटीशी मूर्ती आहे, मी कुठं डोकं ठेवणार? तर तुम्ही लक्षात घ्या की जसं महाराजांनी अनेकदा विशाल रूप आपलं दाखवलंय, अनेक वेळा अनेक प्रेमळ भक्तांना आपलं विशाल रूप दाखवलंय, महाराजांची मूर्ती खाली ठेवलीत, देवालयातनं बाहेर काढलीत आणि तिथं जरी डोकं ठेवलं त्यांच्या बाजूला, तरी तुम्हाला कळेल की जणू काही महाराज तुमच्या डोक्यावरनं हात फिरवत आहेत.
इतकं प्रेम तुम्हाला कोणीच देऊ शकत नाही. खरंय. आणि इतकी जर तुमची श्रद्धा असेल तर ह्याला मी खरी म्हणेन महाराजांवरची तुमची भक्ती आहे, प्रेम आहे, जे तुम्हाला महाराज जाणवले पाहिजेत. दिसतात ते महाराज नाही, जाणवतात ते महाराज. वा. तर हे सगळं तिथे आलं पाहिजे. आणि अनेकदा आता मोठी मूर्ती तर आम्ही अनेकदा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि तो एक मनातला जो एक हे असतो की नाही नाही मला कोणीच नाहीये, तर मला महाराजांची ती मांडी आहे, महाराजांच्या जवळ मी बसू शकते. यात महाराजांच्या मूर्ती लहान मोठीचा प्रश्न नाही. ती देव्हाऱ्यातनं बाहेर काढली तर पाप लागेल का, तर नाही लागणार. ते गुरु आहेत, ते देव नाहीत. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन, ब्रह्मांडाचे नायक आहेत, ते देवांचेही देव आहेत आणि मुख्य म्हणजे गुरु आहेत. त्यामुळे गुरुच्या मांडीवर झोपणं या गुरुला जवळ करणं, गुरुचे चरण स्पर्श करणं, गुरुच्या पाठीवरनं हात फिरवणं, असं जेव्हा माणूस करू शकतो ना, तेव्हा तो खरंच वेगळ्याच प्रकारे त्याची ताकद निर्माण होते. मग मात्र आपला अहंभाव बाजूला पडतो. कारण इथे अनेक जण येतात. आपल्याकडे दर्शनाची वेळ काय आहे? संध्याकाळी 5 ते 9 फक्त गुरुवार. अनेक जण फोन करतात, मी स्वामींच्या दर्शनाला येऊ का? का बाबा? स्वामींनी दिली आहे ना वेळ, मग तुझं मध्येच काय? नाही, मी स्वामींचा फार मोठा भक्त आहे. मला फार मोठ्या शब्दाचा अर्थच कळला नाहीये आणि भक्त तर नाहीच कळलेला. मग तुझं भक्त आहेस तर महाराजांच्या आज्ञेचं पालन तू का करत नाहीयेस? मग तू खरंच भक्त आहेस? जो महाराजांच्या शब्द पडू देत नाही तो महाराजांचा भक्त. मग इथे हा नियम आहे ना, या नियमानेच पाळा. मग असं म्हणू नका की अरे हे काय, आम्ही आलोय तर आम्हाला दर्शन द्या. नाही, महाराजांनी निश्चित केली वेळ ही अक्कलकोटच्या समाधी मठात आलेली वेळ. मी अजिबात काही झालं तरी कोणाला इथे येऊ देत नाही आणि दर्शन घेऊ देत नाही. जर तुम्ही हे सगळं पाळणार असाल तर तुम्ही स्वामींचे भक्त या शब्दाच्या जवळपास जाल, अन्यथा तुम्ही एवढ्याही जवळपास जाऊ शकत नाही. तर हे सगळं महाराज शिकवत असतात आणि जसं त्यांच्या जवळ जाल तसं जसं महाराज आणखीन काही गोष्टी तुम्हाला शिकवत जातील. आणि त्याच्याकरता खरंच पोथी वाचायची आहे का, तर वाचा, ती काही वाईट गोष्ट नाही. पण ती नाही वाचलीत तरी श्री स्वामी समर्थ हे मनापासून म्हणा. आणि महाराज पहिली गोष्ट आपल्या चुका त्यांच्यासमोर सांगण्याची सवय ठेवा. कारण महाराजांना सगळं कळत असतं. तुम्ही खरं बोलताय, खोटं बोलताय, निदान आज जगात कुठेही काही बोलता येत नाही म्हणून महाराजांचं स्थान असतं. तुम्ही इथे येऊन बोलू शकता आणि आपलं मन मुख्य म्हणजे मोकळं करू शकता. आणि या नवीन वर्षाची हे सगळे समाजातले प्रश्न बघता, या सगळ्या गोष्टी बघता, यावर्षी 1 तारखेला योगायोग असतो. 1 तारखेला गुरुवार आलाय, पहिला गुरुवार वर्षाचा. आता खरं तर बघायला गेलं तर हिंदू संस्कृती प्रमाणे आपलं वर्ष सुरू होत नाही. आपलं वर्ष सुरू होतं गुढीपाडव्याला. आणि महाराजांनी अशी सुरुवात केली, त्यांची अशी लीला आहे की गुढीपाडव्याला आपलं हिंदू धर्माप्रमाणे वर्ष सुरू होतं आणि बाबांनी दुसऱ्याच दिवशी आपला प्रगट दिन ठेवलाय की वर्षाची सुरुवातच अशी होते की लगेचच चांगल्या कामाने ती व्हावी म्हणून तो प्रगट दिन आहे. म्हणजे मी तर या विचारांवर अरे काय महाराजांनी असं सहजासहजी ज्या गोष्टी केल्या नाहीयेत, काहीतरी लिहिलंय त्यामागे त्यांची, त्यामागे त्यांचे काही विचार आहेत आणि खूप मौलिक आहेत. पण आपल्याला ज्या तारखांनी जावं लागतं, ज्या कॅलेंडर प्रमाणे आपण काम करतो, ती 1 जानेवारी 2024 ही गुरुवारी आली. त्या दिवसापासनं पुढचे 5 गुरुवार निदान जानेवारी महाराजांनी, आता खरं तर या गुरुवारीच आम्ही डिक्लेअर केलं की महाराजांच्या पादुकांचा दर गुरुवारी अभिषेक होणार आहे. तर आता खूप लोकांना या अभिषेकाला बसता येईल. पण प्रश्न आता असा आहे की इथे आपली जी जागा आहे त्याच्या सगळ्या नियोजनाप्रमाणे, तर मी या माध्यमातून सांगेन सगळ्यांना की तुम्हाला जरी अभिषेकाला बसायचं असेल तरी महाराजांच्या ज्या व्हॉट्सअप नंबर आहे तर एकतर त्याच्यावर फोन करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा त्याच्यावरती इच्छा व्यक्त करा की मला पादुकांच्या अभिषेकाला बसायचं आहे. मग आम्ही तुम्हाला इथे जे काही नियोजन असेल ते कसं वेळ असेल, कारण याच्या आम्ही काही बॅचेस तयार करतोय. सकाळी 11 वाजल्यापासून 1-1 तासाची ही बॅच असेल, कारण त्या दिवशी प्रश्नही असणार आहेत, बाकी सगळ्या गोष्टी असणार आहेत. त्यामुळे प्रसाद आहे, सगळं आहे. त्यामुळे त्या 11 वाजल्यापासून पुढे शेवटची बॅच ही 4:30 वाजता किंवा 4 वाजता संपलेली असेल. ते 1-1 तासाच्या मला वाटतं 4 बॅचेस होतील. त्या 4 बॅचेसमध्ये लोकांना बसता येईल आणि हे 5वी गुरुवार होणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या अभिषेकाला बसावं. आणि या अभिषेकात बेसिक काय तर महाराजांनी पूर्वीच आम्हाला या पादुकांचं, हे ज्या पादुकांच्या म्हणजे वरचं जे आवरण आहे याच्या प्रतिकृती करायला लावलं त्या कागदावरती. अच्छा. कारण प्रत्येक जण इथपर्यंत येऊन बसून हे वेळ मॅनेज होणार नाही, तर त्याच्या प्रतिकृती केल्या आणि त्याच्यावर आम्ही बेसिक अभिषेक करून घेतो. आणि त्याच्यानंतर
तोपर्यंत महाराजांचा हे जे पादुका आहेत त्याच्यावर सातत्याने पाण्याचा अभिषेक चालू असतो. आणि हा अभिषेक होतो ह्या अक्कलकोट प्रमाणे होतो. अच्छा. आणि त्याला श्रीसुक्ताच्या आधारावर तो होतो. वा. तर श्रीसुक्त म्हणून हा अभिषेक केला. गणपतीचं पूजन होतं, लक्ष्मीचं पूजन होतं आणि श्री स्वामी समर्थांचं पूजन होतं. असे 3 पूजन या पादुकांच्या निमित्ताने होतं. आणि त्या दिवशी प्रत्येकाला या खडावांना स्पर्श करता येणार आहे. वा. कारण या खडावा उघडा असतील त्या दिवशी. आणि त्यालाही जे मी तुला म्हणते की आम्ही आता किती जण बसतायत, कसं बसतायत, कशा प्रकारे नियोजन आहेत, महाराज नंतर काय सांगतायत त्याप्रमाणे माझी त्यांच्या मनोभावी इच्छा आहे की त्या पादुकांना स्पर्श करताना त्याला प्रत्येकाने अत्तराचा एक तरी बोट लावावं आणि त्या पादुकांचं पूजन करावं. तर हे सगळं महाराज नियोजन व्यवस्थितपणे करतील. फक्त तुम्ही काय करायचं की तो आपला जो नंबर आहे त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव, तुमचं पूर्ण पत्ता, पूर्ण म्हणजे मला पूर्ण पत्ता लागतो, मला घर नंबर लागतं, मला पिनकोड नंबर लागतो आणि तुम्ही कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतात तेही मला लागतं. मी या दुकानाच्या शेजारी, या मंदिराच्या पल्याड, या चौकाच्या अलीकडे असले पत्ते मला चालत नाहीत. मला व्यवस्थित पत्ता लागतो. आणि त्याच्यानंतर दर्शन प्रश्न आहेतच त्या दिवशी, ते असतील. लोक हेही तुला विचारतील मग त्या दिवशी प्रश्न नाहीत का, त्या दिवशी अमकं नाही का, दर्शन नाही का, तर हे सगळं आहे. पण त्या व्यक्तींनी खाली लिहावं की मला पादुकाच्या पूजनासाठी सुद्धा यायचं आहे. अच्छा. आणि प्रश्नाला पण यायचंय. मग महाराज कसं नियोजन करतायत, त्यांना काय प्रकारे कुठल्या बॅच मध्ये आम्ही त्यांना बसवू शकतोय हे आम्ही त्यांना पाठवून देऊ. तर त्यांनी असं केलं तर कदाचित या पादुकांच्या पूजनाचा त्यांना आनंद मिळेल. तर हे निदान हे महिनाभर तरी जानेवारीचा हे राहील. जर एखाद्याने तुम्हाला मेसेज केला आणि इन केस सगळ्या बॅचेस फुल असतील तर तो माणूस पुढच्या बॅच मध्ये म्हणजे पुढच्या गुरुवारी ऍडजस्ट होईल का? होईल, शक्यतो आपण त्यांना करू. म्हणजे आता ते कसे, मी जरी ठरवलं बाबा काय म्हणतोय मला आधी हा नाही यांनी खूप 100 लोकांनी इथं बसव, पण त्यांना असं वाटलं. कारण तुला मी याचा एक वेगळाच अनुभव सांगते. म्हणजे तू अक्षरशः तुला तू हादरशील. जेव्हा दत्त जयंती झाली त्याच्यानंतर आपला पहिला पॉडकास्ट झाला, म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही दत्त जयंतीचा भंडारा ठेवला होता. अच्छा. तर आम्ही असं ठरवलं होतं की भंडारा खाली नाही करायचा. आपल्या इतर गुरुवारी प्रसाद खाली दिला जातो. खूप लोक प्रसाद घेतात, मला माहिती नसतं. खूप जण बाहेर निघून पण प्रसाद घेऊन जात असतील, मला त्यातलं काही कल्पना नाही. माझ्याकडे समोर सीसीटीव्ही जेवढं फुटेज आहे तेवढंच मला दिसू शकतं. पण ज्या दिवशी जेव्हा आम्ही भंडारा ठेवला आणि इथे सगळ्या आम्ही लाईन लावल्या होत्या आणि इथे बसून आम्ही त्या दिवशी सगळ्यांना जेवायला दिलं. म्हणजे व्यवस्थित भंडारा कसा बसून जेवावं, सगळं पूर्ण प्रसाद जेवणाचा असावा अशा दृष्टीने बसवलं. सगळे आनंदाने प्रसाद घेऊन जात होते. आणि नंतर गंमत म्हणजे 4 मुलं आली. अच्छा. 4 मुलं आल्यानंतर ती बसली. आता त्यांनी प्रसाद खाल्ला नाही खाल्ला, जेवला, हा माझं काय, तर एवढी लाखो लोक जेवत आहेत. 7 वर्ष झाली, आज किती लाखो लोक जिथे जेवून गेली मला पण त्याचा आकडा नाही. पण जेव्हा ती 4 मुलं बसली आणि त्यांना मी प्रसाद वाढल्या गेला, त्यांनी जेवायला सुरुवात केली. मी तू आता जिथे बसलास तिथेच मी उभी होते, कारण त्या दिवशी काय कुठे बसायचा विषयच नाही. महाराज विचारलं तुम्ही आलात कसं इथे, असं विचारलं महाराजांनी त्यांना. आणि त्यांना असं झालं की ते म्हणले आमचा एक मित्र आहे तो तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आहे आणि त्याला कळलं इथं भंडारा आहे म्हणून आम्ही आलोय. महाराज म्हणले तो मुलगा खोटं बोलतोय, असा कुठलाच त्याचा मित्र व्हॉट्सअपच्या ग्रुपवर नाही. आता आपल्याकडे 2-2.5-3 हजार लोकांचे ग्रुप्स आहेत, तर त्याच्यामध्ये मला कसं कळणार की तो आहे का नाही, मी कुठे त्याला व्हेरीफाय करायला जाऊ. महाराज म्हणले तो खोटं बोलतोय आणि ते तिघही चौघही खोटं बोलतायत आणि ते फक्त इथे जेवायला आलेत, ते प्रसाद घ्यायला आलेले नाहीत. प्रसाद घ्यायला येणं आणि जेवायला येणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. खरं. कारण प्रसाद घेणं याची एक निर्मल भावना असते आणि जेवणं म्हणजे हात मारून जेवणं ही एक भावना वेगळी असते. तरी खाऊ दे, त्याबद्दल माझं व्यक्ती म्हणून काही मत नाही. पण महाराज आणखीनच चिडत गेले त्या दिवशी की नाही हे खोटं बोलतात. मी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारते, कोण आहे ग्रुपवर, कोण आहे ग्रुपवर. मग त्यांना लक्षात आलं की आपण जे इथे बसलोय ना हे बाहेर महाराजांना खटकते. म्हणजे त्यांना म्हणलं आम्ही काय इथे का आम्हाला जेवायला मिळत नाही म्हणून आलोय का, असं त्यांनी मला विचारलं. अरे बापरे. म्हणलं ते मला काय माहिती नाही तुला जेवायला मिळतं का नाही किंवा तू कोणाचं काय मला माहिती नाहीये. पण महाराज तुला एकच प्रश्न विचारते, तुला इथे कसं कळलं की इथे जेवायला यायचंय. नाही म्हणे मी गुरुवारची गर्दी बघितली म्हणून आम्हाला कळलं की इथे काहीतरी वरती मिळणार आहे. आणि महाराज सांगत होते की नाही त्याला हे नाही जेवू द्यायचं, त्याचं ताट भरलं होतं. या सगळ्यांच्या लोकांचे इथे जे सेवेला होते त्यांचा जीव कासावीस झाला की याला प्रसाद घेतला गेला पाहिजे.
मलाही मान्य की यांनी प्रसाद घेतला पाहिजे, पण महाराज ते घेऊ द्यायला तयार नव्हते. महाराज त्याची भावना बघत होते की तो माझ्या प्रसादाचा किती आदर ठेवतोय. आणि तो मुलगा तिथनं उठून निघून गेला, भरला ताटावरनं आणि ते ताट टाकून द्यायला लागलं. आता याच्यात काय होता प्रश्न, की तो आपला मान सन्मान हा बाजूला ठेवतोय का, माझ्यासमोर खलच तो विलीन होतोय का. त्यांनी जर प्रामाणिकपणे सांगितलं असतं की मी इथे कसा आलो, तर हा मुद्दा अजिबातच आला नसता. कारण इथे लाखो लोक जेवतात आणि उलट आम्ही लोकांना म्हणतो 2-2दा 3-3दा प्रसाद घ्या. कारण जे नंतर ज्यांचे 100 नंबर लागतात त्यांचा पहिला प्रसाद कधीच गेलेला असतो, त्याचं पोट कधीच रिकामं झालेलं असतं. आम्ही जाताना सुद्धा रात्री त्यांना जेवून पाठवतो घरी. कुठल्याही शहरामधनं तो व्यक्ती येऊ दे, की आपल्याकडे फक्त काय पुण्यातली लोक येत नाही, पूर्ण महाराष्ट्रभर, कर्नाटक, बंगळूर, आपलं खाली कोकण, इकडनं सगळीकडनं लोक येतात, दिल्लीवरनं येतात, काश्मीरवरनं लोक येतात. ही जी मंडळी येतात ही काय, आता ते काय होतात, काही लोकांच्या गाड्या चुकतात कारण महाराज उत्तर देत नाही, तर मग करणार काय, मी काय करणार. गाड्यांची बुकिंग केलेली असतात ती रद्द करावी लागतात, कारण तो नंबर येईस तोपर्यंत एवढा कालावधी जातो. त्यामुळे प्रसाद घेणं हा माझा आग्रह आहे सगळ्यांना, तो घ्या, पण त्यातली पण निर्मलता लक्षात घ्या. त्याच्याकडे खाऊ म्हणून बघू नका, बरोबर, तो खाऊ नाही, तो प्रसाद आहे. कारण जेव्हा तो पोटामध्ये जाईल तेव्हा एक लक्षात ठेवा, ते एक प्रकारचं महाराजांचं औषध आहे. तुमच्या जे आतमधले विकार आहेत ते निराकरण करण्यासाठी महाराजांनी तो प्रसाद तुम्हाला खायला लावलाय. त्यामुळे काही लोकांचे प्रसाद खाऊन आजारही बरे झालेत. आता एक आजोबा येतात, तर ते प्रचंड डायबिटीस आहे त्यांना, पण ज्या दिवसापासून ते दारात आलेत त्या दिवसापासून महाराजांची आज्ञा मला एकच, की त्या माणसाला डब्बाभर लाडू खायला द्यायचे. गेले मला वाटतं 4 महिने झाले दर गुरुवारी ते येतात आणि गोडच्या गोड पदार्थ, प्रचंड डायबिटीस आहे तरी महाराज त्याला खायला देतात. आणि त्यांची मुलगी म्हणते बापरे, म्हणजे आता तर काय लाडूच्या मध्ये त्या डब्यामध्ये खूप लाडू असतात, तो काय एकदम खाणार आहेत ते. आता आठवड्याभर गुरुवार खातात आणि गुरुवारी नवीन प्रसाद मिळतो त्यांना. आणि महाराज सांगत नाही, पेढे दे, बर्फी दे, आमकं दे, लाडू दे आणि भरभरून दे, थोडं नाही द्यायचं. मलाच एकदा याचं वाटलं, अरे बापरे एवढं महाराज तुम्हाला देतात, तर तुमचं. ते म्हणले गंमत तुला वाटेल, माझा डायबिटीस हा वाढलाच नाही. जिथे माझा जो नॉर्मल डायबिटीस म्हणून मी डिक्लेअर झालो तिथेच मी आहे. ही महाराजांची कृपा आहे, हाच प्रसाद आहे. आणि हा जर मान तुम्ही ठेवलात तर मग फार तुम्ही शारीरिक व्याधीमध्ये पण जात नाही. कारण इथे अनेक लोकांना बरं होताना मी बघितलंय, पॅरालाइज असो किंवा अक्षरशः हार्टचा तर किती प्रॉब्लेम सध्या चालू आहे, कॅन्सर हा तर इतका मेजर आहे. तर या सगळ्या गोष्टीमधनं पण महाराजांनी त्यांना प्रसादाच्या रूपात, तीर्थाच्या रूपात बाहेर काढलेलं इथे बघितलंय. त्यामुळे इथे येताना अत्यंत निर्मळ मन ठेवून या. इथे आगाऊपणा चालत नाही, इथे उलट उत्तर दिलेली चालत नाहीत, इथे प्रतिउत्तर दिलेलं चालत नाही. कारण तुम्ही मान माझा ठेवत नाही, माझा ठेवूही नका, ती योग्यता माझी 100% नाही, पण निदान स्वामींच्या आलेल्या स्थानाचा तरी मान ठेवा. आणि त्यानंतर महाराजांची लीला बघा, महाराज तुमच्यासाठी वाटेल ते करतील. मग तुम्ही काय आहात हे महाराज बघणार नाही, तू फक्त माझा लाडका आहेस म्हणून मी तुझं काम करीन, भक्त नाही, लाडका. हा खूप महत्वाचा विषय. म्हणून स्वामी आजोबांना काही मागा, स्वामी अत्यंत प्रेमाने ते देतात. आणि आपण त्या अभिषेकाला या 1 तारखेपासून सुरुवात करतोय. त्या अभिषेकानंतर पण लोकांना खूप वेगळे अनुभव येतात. अजूनही वास पादुकांचा त्यांना माहिती आहे. ते त्यांना असं वाटतं की प्रत्येक माझ्याकडे येणाऱ्यांनी हा अभिषेक करावा, या सगळ्या गोष्टी घडाव्यात. तर आहे आता जेव्हा अभिषेकाचा विषय खुश होतात महाराज, खुश होतात. कारण शेवटी मी म्हणलं ना, स्वामींच्या पादुका आणि स्वामींच्या पायाचा स्पर्श हा अगाध आहे. एकदा तर आम्ही सांगितलं होतं की आपण महाराजांच्या या पादुकांना, इकडल्या या साईडच्या पादुकाला स्पर्श करणार आहोत. आणि तो 1 वर्षीचा गुरुपौर्णिमा होती, मला वाटतं मागच्या वर्षीची, जेव्हा महाराज नुकतेच आले. आणि तेव्हा असे हजारो लोक इथे होते आणि महाराज म्हणले लकी ड्रॉ काढायचा. आणि हजारो लोकांमध्ये फक्त एका माणसाला माझ्या पायाला स्पर्श करू द्यायचा. आणि चिठ्ठ्या टाकल्या होत्या आम्ही, आणि त्या चिठ्ठ्या एकत्र करायच्या आणि त्यातनं एक व्यक्तीचं नाव काढायचं. आणि तो खरा माझ्या जवळचा भक्त असं त्यांनी सांगितलं होतं मला. आणि मग नंतर एक चिठ्ठी आली, त्यांनी स्पर्श केला. मग महाराजांना विनंती केली, महाराज असं नका हो करू, एवढी लोक आहेत, निदान. मग तेव्हा महाराजांनी मान्य केलं आणि 71 आकडे काढायला लावले आणि 71 जणांनी त्याला स्पर्श केला. पण त्यानंतर त्या माणसांची आयुष्य जी बदलली, त्या अक्षरशः
वेगळी होती. पण त्यांनी किती कमवो, त्यांना किती पैसा मिळो, महाराजांनी आम्हाला फार त्याच्या परे टाकलंय. आम्हाला त्याचं काही ना आनंद ना दुःख, याच्या परे जे जातं ना, त्याला महाराजांच्या जवळ असं आम्ही थोडंफार म्हणतो की त्याला किती लाखो रुपये मिळाले महाराजांच्या सगळ्या इथे येणाऱ्या सेवेमुळे. त्याला म्हणते बाबा तू जपून ठेवा, दुसरं कोणीतरी येऊन तुझं काढून नकोय घ्यायला. आता महाराजांनी दिलेत ना, आता प्रेमाने जवळ ठेव. आणि ज्यांचे महाराज हळूहळू काम करतात किंवा ज्याला वेळ लागतो, त्याची कारणं असतात की तुमची कर्म पहिले क्लिअर करत असतात. बरोबर. आणि ती कर्म पहिले क्लिअर होणं नितांत गरजेचं आहे. एकदा ती क्लिअर झाली की मग प्रश्नच नाही, मग तुम्ही वेगळ्या वाटेला जाऊ शकत नाही. ही स्वामींची खरंच आघात लीला आहे. तर स्वामींच्या घरी सगळ्यांनी यावं, दर्शन घ्यावं, प्रश्न विचारावे आणि भरपूर प्रसाद घेऊन जावं. असे आपले स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.